कांद्यासाठी अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांद्याच्या बाजारपेठा ज्या आहेत तर त्या दीपावली आणि साप्ताहिक सुट्टी अशा निमित्त 7 दिवस बंद राहणार आहेत. आपण आत्ता लासलगाव बाजार समितीच्या आवारात या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की दररोज या ठिकाणी हजारो वाहनामधून जे तर ते कांदा शेतकरी आपला ह्या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतो आणि अशाच पद्धतीने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आता आपल्याला दीपावली आणि साप्ताहिक निमित्त लिलावाचे कामकाज बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळणार आहेत. दररोज जर बघितलं तर 1.5 लाख क्विंटलच्या जवळपास कांद्याची जी तर ती आवक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होत असते आणि सरासरी आपण जर 800 ते 1000 रुपये इतका जरी दर पकडला तर साधारण 12 ते 15 कोटी रुपयांचे कांद्याचे लिलाव ठप्प होणार आहेत. त्याचबरोबर भुसार मालाचे सुद्धा लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्या कारणाने 7 ते 8 कोटी रुपयांचे जे तर ते लिलाव ठप्प होणार आहेत. अशाच पद्धतीने जर बघितलं तर साधारण 20 ते 22 कोटी रुपयांचे लिलाव जे तर हे दररोज ठप्प होणार आहेत आणि 7 दिवसामध्ये साधारण 200 कोटींच्या जवळपास कांदा आणि धान्याचे लिलाव हे ठप्प होणार आहेत. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहेत आणि अशाच दरम्यान हे लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा सांभाळावा लागणार आहेत. मात्र जे काही मका असेल, सोयाबीन असेल तर आता वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि हा उघड्यावर वाळवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर पाऊस आला तर वल्ला होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.